वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. कालच राज्यसेवा प्रिलिम म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची प्रिलिम आपला कालच पेपर संपला. आता इथून पुढे मेन स्टार्ट होते. तर मेन संदर्भात आपण ऑलरेडी बोललेलो आहे की आपले टेस्ट सिरीज वगैरे आहे रायटिंगची GS 1 2 3 4 ऑल. पण पहिला पेपर जो निग्लेक्टेड असतो तो म्हणजे कंपल्सरी इंग्लिश आणि कंपल्सरी मराठी. आता दोन्ही पेपर जे असतात ना ते एक विशिष्ट ग्रुपला डिफिकल्ट जातात. कोणता ग्रुप? जे कंप्लीट इंग्लिश मीडियमची आपली पूर्ण ग्रुप आहे त्यांना मराठी डिफिकल्ट जातं आणि जे मराठी माध्यमात लिहितात त्यांना इंग्लिश डिफिकल्ट जातं. तर हा निग्लेक्टेड पेपर आहे. UPSC मध्ये जर बघितलं तुम्ही तर हा निग्लेक्टेड आहे. पण त्या प्रवाहामध्ये म्हणजे अभ्यासाच्या प्रवाहामध्ये लोक त्या विषयावरती मास्टरी करून घेतात. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना या विषयाची सेपरेट अशी काही गरज पडत नाही स्टडीची. पण या पेपरमध्ये ज्यांना गरज पडते की ज्यांना वाटतं थोडंफार तरी वाचावं तर नेमकं काय वाचावं याची स्ट्रॅटेजी काय असावी त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर बघा आपण स्पेसिफिकली MPSC वरती फोकस करूया. MPSCने कॉपी पेस्ट केलेला सिलेबस UPSCचा कंपल्सरी पेपरसाठी म्हणजे सगळेच कॉपी केलेले आहेत त्यात कंपल्सरी. या डिफरन्स काय आहे एक गोष्ट नोट करूया आपण. हे मी ॲज इट इज स्क्रीनशॉट काढलेला आहे आपल्या सिलेबसचा ज्या आयोगाने आपल्याला टाकलेला आहे. यामध्ये एकूण टोटल पॉईंट आहे 5 पॉईंट दिलेले आहे आयोगाने मराठीमध्ये म्हणजे कंपल्सरी पेपर मराठीमध्ये 5 पॉईंट दिले आहेत. पण ते इंग्लिशमध्ये 4च आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे मराठीच्या पेपरमध्ये जो प्रश्न इंग्लिशमध्ये दिसणार नाही. म्हणजे कसं बघा यामध्ये त्याने जे 4-5 पॉईंट दिलेले आहे यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट आहे तो म्हणजे भाषांतर. हा जो पॉईंट आहे भाषांतराचा 5 नंबरचा इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हा पॉईंट इंग्लिश या पेपरमध्ये नाही. म्हणजे कंपल्सरी इंग्लिश पेपर जो आहे त्यामध्ये ट्रान्सलेशन नाही आहे पण मराठीमध्ये आहे. म्हणजे मराठीमध्ये 2 पॅराग्राफ देता आहेत ते म्हणजे 2 सेपरेट क्वेश्चन आहेत. एक इंग्लिश पॅसेज आणि एक मराठी पॅसेज. इंग्लिशचं कन्वर्जन मराठीमध्ये मराठीचं कन्वर्जन इंग्लिशमध्ये. हे भाषांतर हा एक्स्ट्रा पॉईंट मराठीमध्ये दिसतो आपल्याला. म्हणजे थोडक्यात यामध्ये गोष्ट आहे की एक प्लस प्रश्न मराठीमध्ये तो प्रश्न इंग्लिशमध्ये नाही. हे जर आपण इंग्लिशचं बघितलं तर इंग्लिशमध्ये एकूण पॉईंट फक्त 4च आहे बघा. कॉम्प्रेन्शन, प्रेसिरायटिंग, त्यानंतर आपलं व्होकॅब्युलरी म्हणजेच ग्रामर आणि शॉर्ट एसे 4च पॉईंट आहे. 5 पॉईंट यात नाही. म्हणजे एक तर क्लिअर समजून घ्या लोक एवढंही समजून घेत नाही की ॲक्च्युली प्रश्नपत्रिका कशी बनते. तर प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत एक प्रश्न ॲड आहे मराठीमध्ये एक प्रश्न कमी आहे इंग्लिशमध्ये. तो म्हणजे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलेशन फक्त मराठी नाही इंग्लिश पॅसेजचं मराठीमध्ये रूपांतर आणि मराठी पॅसेजचं इंग्लिशमध्ये रूपांतर. ते कसं आपण बघूया. तर हे एक बेसिक आहे ज्यामध्ये 300 मार्कांचा प्रश्न 300 मार्क्स असतात. त्या 300 पैकी आपल्याला ॲक्च्युअली फक्त क्वालिफाईंग काढायचे म्हणजे 25%. ते कसे हे बघा. हे पण आयोगाने रिलीज केलेलं आहे. सेम कॉपी पेस्ट आहे UPSC सारखं. तर यामध्ये 3 तास असणार आहे प्रत्येक पेपरला. 3 तास इंग्लिशला 3 तास मराठीला. टोटल जे मार्क्स असणार आहे ते 300 आहे 300 आणि आपल्याला 25% मिनिमम आपल्याला यामध्ये स्कोअर करायचा 25. मग 300चं जर मी 25 म्हटलं तर 25% होत आहेत ते अराउंड 75. म्हणजे 75 मार्क्स पाडणं दोन्ही पेपरमध्ये 75 इंग्लिशमध्ये आणि 75 मराठीमध्ये हे अनिवार्य आहे. आता अनिवार्य म्हणजे काय म्हणजे कंपल्सरी कसं की सपोज जर हा पेपरमध्ये जर तुम्हाला 75 नाही मिळाले इंग्लिश किंवा मराठीमध्ये तर तुमचे GHचे पेपर चेक केले जात नाहीत. अगेन आय रिपीट पुन्हा ऐका मी काय म्हणतोय. जर तुम्हाला 300 पैकी 75 मराठीमध्ये आणि 75 इंग्लिशमध्ये मिनिमम जर नाही मिळाले तर तुमचे पुढील पेपर चेक केले जात नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे क्वालिफाईंग पेपर आहेत त्याला क्वालिफाय करण्यासाठी तुम्ही कॉम्पिटंट नाही आहात तर तुमची कॅपेबिलिटी आम्ही का चेक करू GS पेपरमध्ये. मग यामध्ये लोक नापास होतात का तर यस. कुठल्या बेसवरती तर बघा UPSCच्या RTAची जर माहिती काढली RTA थ्रू जे काही दिल्लीच्या मुलांनी काढलेली आहे तर मी नेटवरनं सहज सर्च केलं तर ते म्हणतात अराउंड 10% UPSC मधले जे विद्यार्थी म्हणजे 12,000 पैकी 10% म्हणजे जवळजवळ 1000 ते 1200 लोक यामध्ये नापास होत असतात. आता हे का होतात त्याची कारण आपण त्याबद्दल बोलूया. तर आपण एक अराउंड म्हणण्यापेक्षा चला आपण 5% जरी पकडले तर एक लक्षात घ्या हे जे 5% जर अराउंड जर MPSC मध्ये लोक जर नापास झाली 5% म्हणजे 10,000 आपण गृहीत धरूया 10,000 लोक मेन्सला क्वालिफाय होतील आणि यातले 5% जरी म्हटले तर ह्या 5% लोकांचं नुकसान काय आहे. जेवढे एफर्ट ते घेतात GS साठी SS साठी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ऑप्शनलसाठी हे सगळे तुमचे वाया जाणार आहे. इट इज वेस्टेज. आणि असं होतं का तर यस होतं. मग आता तसं कुठे होत आहेत तर तुम्ही जर CSATचा पेपर बघितला तर CSATमध्ये नापास होण्याची संख्या बघा किती वाढली आहे UPSCमध्ये. आतापर्यंत आपल्याला MPSCचा अनुभव नाही आहे म्हणून सांगतो. म्हणजे पेपर 2ला म्हणजे GSला पेपर 1ला GSला लोकांना मार्क्स आहे 120 125 130 आणि जर CSAT बघितलं तर CSATमध्ये 60 पण नाही आहे. म्हणजे थोडक्यात तो आउट होतो तिथून. मग इथून मेन्सला सर्वात मोठे चॅलेंजेस जर म्हटलं पहिलं तर हे देत आहे यात मिनिमम तुम्हाला 75 काढायचे आहेत. मग आता हे कसे काढायचे काय काढायचे स्ट्रॅटेजी काय तर त्याबद्दल बोलूया आपण.
बघा प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज या स्वरूपाचं असतं, त्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, त्या ॲज युजल आहेत की तुम्हाला जेवढे प्रश्न दिले तेवढे क्लिक करणे कंपल्सरी आहे, ते लिहायचे असतात, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, दॅट्स नॉर्मल. हे त्यांनी इन्स्ट्रक्शन असतं असं पहिल्या पेजचं. नंबर सेकंड बघा, आता नेमके प्रश्न किती मार्काला कसे अलोकेट केले ते बघूया. तर मी तुम्हाला म्हटलं की 1 पॉईंट एक्स्ट्रा आहे मराठीमध्ये, तो म्हणजे कुठला तुमचे भाषांतर. तर टोटल क्वेश्चन बघा, हे 1 2 3 4 5 पॅरामीटर आहे मराठीमध्ये, मात्र इंग्लिशमध्ये 4च पॅरामीटर आहे. एसे आहे, प्रेसिरेटिंग आहे, पॅसेज आहे म्हणजेच कॉम्प्रेन्शन आणि ग्रामर आहे. यामध्ये बघा पहिला आहे निबंध म्हणजेच एसे, उत्तरा म्हणजेच कॉम्प्रेन्शन, सारांश म्हणजेच 1/3, भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन हे एक्स्ट्रा इथं, आणि व्याकरण म्हणजेच ग्रामर. हा पॉईंट आपला एक्स्ट्रा आहे, ज्यामध्ये 2 पॅसेज आपल्याला UPSC देत आहे आणि ते सेम फॉर्मॅट आपल्याला कॉपी पेस्ट होणार आहे MPSC मध्ये. कारण सिलेबस कॉपी पेस्ट केला म्हणजे ऑब्वियसली जर स्ट्रक्चर पण कॉपी पेस्ट केलेला आहे, अलोकेशन पण कॉपी पेस्ट केलेलं आहे, तर यामध्ये 100% आपल्याला तोच पेपर येणार आहे UPSCचा. 2 पॅसेज हे 20-20 मार्काचे. त्यामुळे मराठीचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे आणि इंग्लिशचं वेगळं आहे. कसं? एसे 100 मार्काला आहे, इंग्लिशमध्ये पण एसे 100 मार्काला सेम आहे. मग आपल्याला एसे किती लिहायचं आहे? एसे एकच लिहायचं आहे. दिलेले ऑप्शन त्यांनी त्या जेवढे ऑप्शन दिले त्यातनं आपल्याला एक एसे उचलायचा आणि लिहायचा आहे. ठीक आहे. आता यामध्ये त्यांनी म्हटलं की दर्जा 10वी इयत्ता 10वीचा दर्जा म्हटला त्यांनी आयोगाने, MPSCने पण आणि UPSCने पण. UPSCने 10वी नाही तर मॅट्रिक्युलेशन म्हटलं ना, मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी 12वी येतं ते. सो 10वी क्लिअरली आपल्या आयोगाने मेन्शन केलेलं आहे आपल्याला. तर बघा, तर एक गोष्ट आपण समजून घेऊया, हा जो दर्जा 10वीचा आहे, हा बघा इथं त्याने दिलेला दर्जा, हा बघा हा दर्जा. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही GSचं सिलेबस बघितलं कुठलाही आणि SS तर त्याचा दर्जा त्यांनी क्लिअरली लिहिला की त्याचा दर्जा हा पदवी आहे, म्हणजे जो व्यक्ती पदवीधर आहे तो व्यक्तीला तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी कॅपेबिलिटी आहे. सेम थिंग जर तुम्ही हा जर कंपल्सरी पेपर बघितला तर कंपल्सरीचं म्हटलेलं आहे की हा दर्जा 10वी आहे. इंग्लिशमध्ये याला मॅट्रिक्युलेशन म्हणतो, UPSCने मॅट्रिक्युलेशन दिलेलं आहे. पण जर प्रश्नपत्रिका बघितलं मित्रांनो, तो दर्जा काही 10वीचा वाटत नाही आहे, ज्या प्रकारे आपण 10वी शिकलो आहोत. ठीक आहे, कदाचित आजच्या जनरेशनच्या 10वीच्या रूढ होईल तो, पण आपल्या जुन्या नाही. तर हे प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर एकूण प्रश्न हे बघा, याचे हे 5 पॅरामीटर आहे, 1 2 3 4 5. आता यामध्ये याचा उतारा आणि याचा 1/3 हे 60-60 मार्काचं आहे, पण ते जर इंग्लिशचं बघितलं तर ते 75-75 आहे. का बरं? कारण यामध्ये एक प्रश्न कमी आहे. ठीक आहे. सेम थिंग बघा, याचं ग्रामर जे आहे ते 40 मार्काला मराठीत, त्याचं 50 मार्काला आहे. हा डिफरन्स आहे. म्हणजे थोडक्यात मराठीला थोडा एक्स्ट्रा टाइम लागू शकतो लिहायला पेपर, पण इंग्लिशला कमी लागेल कारण त्याचे पॅरामीटर कमी आहे, त्याचे प्रश्न कमी असतील. आता किती प्रश्न, काय प्रश्न ते बघूया आपण. बघा, हा पहिला प्रश्न 4 निबंध, 4 पैकी 1 लिहायचा आहे मराठीमध्ये. सेम थिंग इंग्लिशमध्ये पण 4 निबंध, त्यापैकी 1 लिहायचा आहे. आता हा 10वीच्या दर्जाचा मला तर काही वाटत नाही आहे. पहिला प्रश्न बघा, भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता. आता हा UPSC 2025चा पेपर आहे, हा 24चा, हा 2025 हा UPSC पेपर घेतलेला आहे मी. आणि यामधला मी तुम्हाला दाखवला की हे प्रश्न त्याने विचारलेले. इथे बघा, विश्वयुद्धाचे वाढते संकट, नंतर डिजिटल आर्थिक देवाणघेवाणीचे फायदे आणि भारतीय महिलांचा खेळातील वाढता सहभाग. ठीक आहे. आता हे 4 निबंध आहे, 10वी दर्जा म्हणतोय तो. ठीक आहे. सेम थिंग इंग्लिशमध्ये पण त्यांनी दिलेले 4 पैकी 1 लिहायचं आहे. द रॉ मटेरियल ऑफ सिनेमा इज लाईफ, म्हणजे सिनेमावरती विचारला. नो मॅन इज अन आयलँड, इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल, कंटेम्पररी इंडिया. ह्या 4 पैकी 1 निबंध लिहायचा आहे आणि तो लिहायचा 600 शब्द, 600 वर्ड्स. 600 वर्ड जर म्हटलं तर आपले पेजेस पण काउंट होतील. म्हणजे थोडक्यात ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे, त्यांनी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं आहात आणि पूर्ण थ्रूआउट इंग्लिशमध्ये रीडिंग करतात, त्यांना हे डिफिकल्ट जाईल. कारण सपोज जर तुम्ही 100 शब्द जर एका पेजवर पकडले तर 6 पेजेस लिहायचे मराठीमध्ये किंवा 6 पेजेस लिहायचे इंग्लिशमध्ये कंटिन्यू. आणि विषय म्हणजे जरी तुम्ही 6 पेजेस लिहितात त्याला किती वेळ लागतो आहे, कारण तुम्ही यावरती सराव नाही करत. सराव जो इंग्लिश मीडियमवाला तो इंग्लिशमध्येच करतो आहे, तो मराठीमध्ये फेल होऊ शकतो. जो मराठी मीडियमवाला आहे तो मराठीमध्येच करतो आहे, तो इंग्लिशमध्ये फेल होऊ शकतो. असं होऊ शकतं कदाचित निबंध लिहायला तुम्हाला 1.5-2 तास लागून गेले, असं होऊ शकतं. कारण त्यावरती अशी सेपरेट अशी प्रॅक्टिस नसते जी करावी लागणार आहे. मंथ ॲटलिस्ट वन्स इन अ मंथ जरी केली तरी चालेल, पण ॲटलिस्ट करावी लागणार आहे. म्हणजे निदान मला 4-5 पेपर तरी लिहायचे आहे, निदान म्हटलं मी, किंवा 4-5 दिवसाआधी तरी लिहायचे आहे की जेणेकरून ॲटलिस्ट क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. हे पहिलं चॅलेंज आहे. हे म्हणजे 600 शब्द, 6 पेजेस अराउंड म्हटलं मी, प्रत्येकाच्या फॉन्टवरती डिफरन्स असतं ते. तर हे 6 पेजेस लिहायचे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. हा झाला पहिला प्रश्न. आता हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असं नसतं की 100 पैकी तुम्हाला इथं 80 मार्क्स देऊन टाकतील, तसं नसतं. 50% वाला एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही बेस्ट जरी लिहिला तरी 30, 35, 40 इनफ, मोर दॅन इनफ म्हणतो मी. यात काही 99 नाही मिळणार आहात. त्यामुळे ह्या प्रश्नामध्ये असं विचार करू नका की या 100 पैकी मी याचाच 75 पाडून टाकेल. नॉट पॉसिबल.
ओके. नंबर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन हा दोघांचा सेम आहे. हे बघा इथं म्हटलंय त्याने एक कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेज. हा बघा हा काळजीपूर्वक एक उतारा वाचा. उतारा शब्द इथं इथं पण बघा पॅसेज शब्द इथं म्हणजे थोडक्यात एक पॅसेज दिलेला असतो आणि त्यावरती दिलेले प्रश्न आहे. प्रश्न किती आहेत 5 आहे. किती मार्काला एक आहे 12 मार्काचा एक आहे गुणिला 5 म्हणजे 12.60. इथं बघा इथं मात्र त्याने 15 मार्काला दिला. का बरं? कारण याचे प्रश्न जास्त आहेत याचे प्रश्न कमी आहेत. मग इथं 15 × 75. मग आता हे 5 जे प्रश्न आहे खाली ते कसे दिलेले आहेत तर ते 1 लाईनर आहे प्रश्न. त्याच्यात काही 4 गोल ठोकळे गोल करायचे नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. मग आता एक थिंक करा जर एक 12 मार्काला आहे मराठीचा आणि एक 15 मार्काला आहे इंग्लिशचा तर निदान तुम्हाला 2 पेज भरायचे आहे म्हणजे 2 साइड्स ऑफ द पेज म्हणजे निदान म्हणतोय मी म्हणजे हे एक पेज लिहायचं पूर्ण आणि हे एक पेज लिहायचं पूर्ण ॲटलिस्ट की जेणेकरून ह्या 12 पैकी मी कमीत कमी ॲटलिस्ट 5, 5.5, 6 पर्यंत तरी पोहोचू शकतोय. आता तुम्ही जर हाफ पेज लिहिलं तर मला वाटतं तो 1 ते 1.5च्या वरती जाईल म्हणजे द क्वांटिटी मॅटर्स हिअर. म्हणजे थोडक्यात हे एक पेज आणि हे एक पेज हे दोन्ही पेज तुम्ही भरले आहेत. सो निदान तुम्ही ॲटलिस्ट 3+ जात आहेत. मग इथंही असं डोकं लावू नका की ह्या 60 पैकी मी 50 काढेल. अजिबात नाही आहे. याच्यात 30वाला टॉपर राहणार आहे. 50% इज द टॉपर. हा नियमच आहे डिस्क्रिप्टिव्हचा. मग यामध्ये आता करायचं काय हे प्रश्न ते नाही जे आपण 10वी 12वीला सॉल्व्ह केले तो प्रश्न बघायचा आणि उत्तर शोधायचं नाही. तुम्हाला ते आकलन करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यातला इन्फरन्स काढायचा आहे की हे मला अंडरस्टँड झालं आहे आम्ही स्वतःच्या शब्दात लिहेल. हां तुम्ही एखादा बोध घेऊ शकता पॅराग्राफचा की हां लेखक काय म्हणतो मला चेक करू दे तर तो पण वाचावा लागेल थोडासा पुन्हा वाचावा लागेल. मग त्यासाठी काय करायचं याला आधी प्रश्न वाचून घ्यायचे. प्रश्न काही मोठे नाही आहे ते 5 प्रश्न खाली ते वाचून घ्यायचे. सिंगल लाईनर आहे लेखकाच्या मध्ये काय त्याला प्रश्न जे आहेत ते. मग इथं मी बघून घ्यायचं की लेखकाच्या मध्ये आयुष्याविषयी काय त्याचं म्हणणं आहे समजून घेतला मी प्रश्न. सो आधी 5 प्रश्न सांगते वाचून घ्यायचे पुन्हा तो पॅसेज वाचायचा. पॅसेज जर तुम्ही 2दा किंवा 3दा वाचनाला गेलात तर लक्षात ठेवा पॅसेज काही छोटा नाही पॅसेज बिग आहे. 1.5 किंवा 2 पेजवाला पॅसेज आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा पॅसेज वाचू नका. एखाद्या प्रश्नासाठी मी एखाद्या पॅसेजचा विशिष्ट भागापर्यंत जाऊ शकतो आहे पण हे अपेक्षा करू नका की मी हा प्रश्न वाचेल प्रश्न क्रमांक 1 आणि तो इथं शोधेल उत्तर नाही. त्या प्रश्नाचं आकलन काय तुम्ही केलं त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या शब्दात इलॅबोरेट करायचं आहे. त्यातले कीवर्ड्स घेऊन किंवा त्याची थीम घेऊन किंवा त्याचं व्ह्यूज किंवा ओपिनियन घेऊन म्हणजे तो नेमकं बोलतो काय त्याचा कल कुठे आहे तो कल समजून तुम्हाला एक्सप्रेस करायचा स्वतः. बघा इथं त्याने काय म्हटलंय एकदम सोपं बघा पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. म्हणजे बघा त्याला काय म्हटलं काळजीपूर्वक वाचा वरवर वाचू नका. आणि म्हणजे प्लस आहे उताराच्या शेवटी दिलेल्या प्रश्नाची उत्तरे सुस्पष्ट योग्य आणि अजून काय शब्द आहे संक्षिप्त भाषेत लिहा. संक्षिप्त म्हणजे उगाच वाढवू नका. आधी सुस्पष्ट म्हणजे एकदम क्लॅरिटी पाहिजे त्यामध्ये. दुसरं काय म्हणतो योग्य म्हणजे ॲप्रोप्रिएट पाहिजे म्हणजे तुम्ही रिलेव्हंटच लिहा इरिलेव्हंट लिहू नका. आणि तिसरं काय म्हणतोय तो की संक्षिप्त म्हणजे कन्साईज टू द पॉईंट राहा म्हणजे उगाच काही भारूड भरती लिहू नका. टू द पॉईंट ॲप्रोप्रिएट आणि रिलेटेड टू द टॉपिक हे त्याने शब्द वापरले. तेच इंग्लिशमध्ये बघा त्याने काय म्हटलंय की आन्सर इन बघा क्वेश्चन दॅट फॉलो द क्लिअर त्यानंतर करेक्ट आणि कन्साईज लँग्वेज. मग यामध्ये त्याला काय चेक करायचं 2 गोष्टी. एक तुम्हाला पॅसेज समजतो का म्हणजे तुम्हाला भाषा समजते का आणि 2 तुम्ही त्यावरती विचार करू शकतात का एक्सप्रेस करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात बिंग अ ऑफिसर ॲज यू वॉन्ट टू बी द ब्युरोक्रॅट राईट अँड बिंग ओव्हर देअर एव्हरी डे इज युअर वर्क इज रिलेटेड टू द फाईल्स and whatever the files you sign, whatever the files you read, so you must have that command over a local language and also national language, sorry, international language, that is English. So the point is both the language should be carried parallelly. मग त्यांना तुम्हाला लँग्वेज कॉम्पिटन्स चेक करायचा आहे की तुम्ही पॅसेज वाचू शकतायत तो आकलन करू शकतायत आणि यू कॅन एक्सप्रेस इट बाय युअर ओन थॉट्स. दॅट इज वॉट द मेजरमेंट ऑफ दॅट चेकर इज. सो तेच चेक करणार आहे. सो हा कॉम्प्रेन्शन असणार आहे पॅसेज ज्यावरती 5 प्रश्न आहे. यातही चॅलेंज सांगतो बघा आपण याचे सराव करत नाही पण असं होऊ शकतं की तुम्ही निबंध लिहिण्यामध्ये 1.5 तास घालवला आणि हे 5 प्रश्नामध्ये पण 1.5 तास घालवला आणि इथं तुमचा पेपर संपला असं होऊ शकतं. सो दिस हॅफहॅझार्ड वे ऑफ एक्सप्रेशन शुड बी अवॉइडेड अँड फॉर विच देर इज ओनली वन सोल्युशन. गो थ्रू द PYQs, solve them, that's it, over. Don't go every day solving these questions, not necessary. At least once a मंथ इनफ आहे. मी असं 5-6 पेपर जरी सॉल्व केले तर इनफ आहे पण ते समजून घ्यायचे की माझी स्पीड किती आहे कारण मला हे पेपर दुसऱ्या भाषेत लिहायचे. माध्यमाचं मराठी आहे मला इंग्लिशमध्ये कंपल्सरी इंग्लिश लिहायचं आहे माध्यमाचं इंग्लिश आहे पण मला कंपल्सरी मराठीचं लिहायचं आहे तर त्याचा सराव करायचा आहे. जी तुमची भाषा तुम्ही निवडलेली आहे एक्सप्रेशनची इन युअर GS पेपर त्यात नाही केलं तरी चालेल पण जी दुसरी भाषा आहे तुमची कंपल्सरी पेपरची त्यात मात्र एक्सप्रेस करावं लागेल तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल.
सो हा दुसरा प्रश्न आहे. थर्ड क्वेश्चन. आता सेम थर्ड क्वेश्चन पण सेम आहे मराठी आणि इंग्लिशचा. मराठीचा आहे तो आहे म्हणजे आपला सारांश लेखन आणि इंग्लिशचा आहे प्रेसी रायटिंग. त्याला प्रेसी म्हणतात, प्रेसाईज नाही, प्रेसी रायटिंग. इंग्लिश वर्ड नाही आहे, फॉरेन वर्ड आहे प्रेसी. इट्स अ प्रेसी रायटिंग. हे बघा प्रेसी, इट इज नॉट प्रेसाईज रायटिंग. त्याला आपल्या भाषेत आपण काय म्हणतो 1/3. हे 1/3 म्हणजे प्रेसी रायटिंग. मग बघा इथं सेम थिंग त्याने काढलं सारांश. मग आता असं काय करायचं आहे, पुन्हा एक करायचं की हा पूर्ण पॅसेज वाचायचा आहे आणि त्याचं 1/3 करायचं आहे. ॲप्रोप्रिएट नसतं एक्झॅक्टली 1/3, अराउंड असतं. म्हणजे 100 शब्दांचा जर पॅसेज आहे, 100चा नाहीच आहे पॅसेज, हा पॅसेज मोठा आहे, 650-700 शब्दांचा आहे. मग 600 शब्दांचा पॅसेज आहे. आता याचं 1/3 म्हणजे 180 येतं. म्हणजे एक्झॅक्ट 180ला थांबायचं नाही आहे, अराउंड 160 to 200 तुम्ही लिहू शकताय. यातही काही लोक काय करतात की हे वाक्य कॉपी करेल, हे वाक्य कॉपी करेल, चौथं वाक्य झालं. तसं नाही. त्याचा पूर्ण बोध घ्यायचा पॅसेजचा आणि त्या पूर्ण पॅसेजचा मिनिंग असलेला एक पर्टिक्युलर एक साचा तुम्ही लिहिणार जो तुमचा 1/3 पाहिजे. दॅट इज व्हॉट इट इज प्रेसी रायटिंग. ठीक आहे. सो इथं हा 60 मार्काला आहे मराठीला, पण इंग्लिशला मात्र 75 मार्काला आहे. हा डिफरन्स आहे. डिफरन्स तुम्हाला कळेल पुढे काय असं. चौथा प्रश्न. आता बघा इथं चौथा प्रश्न जो मराठीचा आहे तो इंग्लिशचा नाही. का बरं सांगतो. इथं हा चौथा प्रश्न जो आहे तो मराठीमध्ये भाषांतर. पाचवा प्रश्न पण आहे मराठीमध्ये भाषांतर. हे मराठीचाच पेपर आहे, दोन्ही मराठीचे पेपर आहे. कसे बरं हे बघा. इथं चौथा प्रश्न आयोगाने काय केला की भाषांतर करा. मराठी पॅसेज दिलाय त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये. पुढचा प्रश्न इंग्लिश पॅसेज दिलाय त्याचं रूपांतर मराठीमध्ये. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या, चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न हे ॲड आहे, एक्स्ट्रा आहे 2 प्रश्न मराठीच्या पेपरमध्ये. आणि यात अजून एक डोकं लावा, व्यवस्थित समजून घ्या. यात मराठी पॅसेज इंग्लिशमध्ये होईल, इंग्लिश पॅसेज मराठीमध्ये होईल. दोन्ही कन्वर्ट करायचे आहे. आणि हे कन्वर्जन जे करतो आपण भाषांतर, जे ओल्ड MPCला होतं बघा लास्ट इयरला, तर हे शब्दानुसार नसतं. म्हणजे गुगलला टाकलं तसं नाही. त्यात एक्सप्रेस करायच्या असतात भावना. तो जे म्हणतोय ते समजायचं असताना अर्थानुसार एक्सप्रेस करायचं असतं. त्याबद्दल मी लेक्चर घेतोय, शूटिंग चालू आहे या संदर्भात, या लेक्चर संदर्भात. त्यात तुम्हाला सगळं डिटेल्स सांगेल मी त्यात की प्रेसी रायटिंग कसं, कॉम्प्रेन्शन कसं, कसे एक्सप्रेस करायचे उत्तर त्यात सांगेल मी की ॲक्च्युली हे गुगलनुसार नसतं, कसं केलं जातं काय ते वर्ड बाय वर्ड बोलू त्यावरती आपण. तर हे 2 प्रश्न ॲडिशन झाले मराठीमध्ये. मग हा चौथा प्रश्न मराठीमधला, पाचवा प्रश्न मराठीतला आणि 6वा प्रश्न आता शेवटचा येतो तो म्हणजे ग्रामरचा मराठीचा. ठीक आहे. पण आपला मात्र चौथा प्रश्न इंग्लिशचा येतोय. तर इंग्लिशमध्ये 5च प्रश्न आहे, मराठीमध्ये 6 प्रश्न आहे. म्हणजे एक लक्षात घ्या 6 प्रश्न का, कारण त्यात एक प्रश्न ॲड होतोय. तो म्हणजे कोणता, तो म्हणजे आपला भाषांतराचा. मात्र इंग्लिशमध्ये माझा 5च प्रश्न आहे. 5 प्रश्न म्हणजे चौथा पण ग्रामरचा आणि 5वाही ग्रामरचाच आहे. म्हणजे त्याने थोडक्यात काय केला, डिवाइड केला. चौथा 5वा ग्रामरचा दोघांमध्ये, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी हा पार्ट आहे. तर यामध्ये बघा हे 6वा प्रश्न व्याकरणाचा आहे मराठीमध्ये. मध्ये व्याकरण सगळंच आहे त्यामधले. मग त्यामध्ये त्याच्या म्हणी आहे, वाक्यप्रचार, ते शब्दसंग्रह सगळं आलं. त्याचबरोबर मराठी व्याकरण पण आलं आहे की संयुक्त वाक्य करा, मिश्र वाक्य करा, ते चूज द करेक्ट सेम. तर हे आहे 40 मार्क्सला. आता बघूया आपण चौथा प्रश्न. म्हणजे चौथा प्रश्न इथून स्टार्ट होतो इंग्लिशचा, तो म्हणजे व्होकॅब्युलरी आणि तो म्हणजे ग्रामर. मग हे बघा पुन्हा हे 10 प्रश्न, 10 वाक्य दिलेले त्यांना करेक्ट करा. खाली त्यांनी सिनॉनिम्स अँटोनिम्स सांगा, फिल इन द ब्लँक सांगा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तेच क्वेश्चन टॅग, आर्टिकल, त्या नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह असा प्रश्न आहे. सो द पॉईंट इज बघा नीट समजून घ्या, मराठीमध्ये एकूण टोटल 6 प्रश्न आहे, इंग्लिशमध्ये एकूण टोटल 5 प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये प्रत्येक प्रश्नाला एक्स्ट्रा मार्क्स आहे. म्हणजे इथे 60ला आहे तर ते 75ला आहे. इथे 12x5 तर तिथं 15x5 आहे. हा डिफरन्स आहे. म्हणजे थोडक्यात काय मराठी पेपरमध्ये जास्त लिखाण आहे इंग्लिशपेक्षा, इंग्लिशमध्ये लिखाण कमी पडतं आहे. आता इथं हे जे ग्रामर आहे, हे ग्रामर जे विचारलेलं आहे आयोगाने इंग्लिशबद्दल तुम्हाला सांगतो आधी की हे असं 10वीच्या लेवलचं वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काही लोकांना अजून एक थोडासा एक अहंकार असतो की मी इंग्लिश न्यूजपेपर वाचतो आहे, त्यामुळे मला द हिंदू वाचतो समजून जाईन. यामध्ये असं होऊ शकतं की 10 सॉल्व करायला गेले त्यात फक्त 3च करेक्ट येऊ शकतात. सो बेटर वे याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. सो हे चौथा प्रश्न आहे हा चूज द करेक्ट. आणि 5वा प्रश्न तोच आहे, थोडक्यात काय ग्रामरचाच भाग आहे आणि शेवटी ते व्होकॅब्युलरीज आहे. ठीक आहे. हे बघा हे शेवटी व्होकॅब्युलरी, त्यानंतर काय सिनॉनिम सांगा, अँटोनिम सांगा आणि ते लिहायचे ॲक्च्युली. ओके डन. सो दिस इज ऑल अबाउट. आता याच्यासाठी सोर्सेस काय आहे, तो सोर्सेस एकदम सोपा. जो मराठी माध्यमात तयारी करतोय तो तर लोकसत्ता वाचतोच आहे. मग त्या व्यक्तीला मराठीचं एवढं ताण नाही आहे, पण त्याने हे वाचायचं आहे इंडियन एक्सप्रेस ॲटलिस्ट वन्स अ वीक तरी वाचायचं आहेच की त्याने समजावं ॲटलिस्ट स्ट्रक्चर काय इंग्लिशचं. आणि जो इंग्लिश माध्यमातनं वाचतो आहे, ज्याचं इंग्लिश एक माध्यम आहे, त्याने ॲटलिस्ट वन्स इन अ वीक म्हणा किंवा वन्स इन अ फोर्टनाईट म्हणा एक न्यूजपेपर तरी वाचावा की जेणेकरून त्याची एक विचार बांधणी होईल की तो एक्सप्रेस करू शकेल. ठीक आहे. आता याच्या पलीकडे करायचं काय अजून, तर बघा
सर्वात महत्त्वाचं PYQ. मी प्रत्येक गोष्ट शिकवत असताना PYQ वरती फोकस करतो. तर PYQ काय, तर मी काय केलं, UPSCचा पेपर 1, UPSCचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही, मराठीसुद्धा आणि इंग्लिशसुद्धा दोघांचे PYQ काढले सगळे, आणि ते पण काढले 2013 पासून. 13ला सुरुवात झाली ह्या पॅटर्नची, 13 to 2025 पर्यंत या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे PYQ मी एकत्र केले आणि त्याचं कंपायलेशन पुस्तक बनवलं आहे. आणि मी काय केलं पुस्तकामध्ये, जसं इंग्लिशचं आता हे प्रिंटिंगला गेलेलं आहे, येईल 2-3 दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाईल. मी काय केलं 13 ते 23च्या सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्र केल्या. नुसत्या एकत्र न करता मी काय केलं, जो ग्रामरचा पार्ट आहे, जो प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 4-5 इंग्लिशचा, तर इंग्लिशचा 4था आणि 5वा प्रश्न सगळे इंग्लिश ग्रामर, सगळे इंग्लिश व्होकॅब्युलरी डिटेल एक्सप्लेन केले मराठीमध्ये शुद्ध अगदी, की पोलीस भरतीच्या मुलाला पण कळेल की हां बाबा, जसं फॉर एक्झाम्पल आता सपोज हा प्रश्न आहे, म्हणजे हा प्रश्न आहे, जस्ट टेक एन एक्झाम्पल, इथं हा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्न उत्तर काय, इथं डूचं काय, डीड होईल का, डन होईल का, डुईंग होईल, इथं लिव्हचं लेफ्ट होईल का, लिव्हिंग होईल, हे स्पष्ट मराठीत लिहिलं की यामध्ये डीडचा वापर होईल कारण हे सिंपल पास्टचं वाक्य आहे, यामध्ये लेफ्टचा वापर होईल कारण हे पास्ट परफेक्टचं वाक्य आहे, यामध्ये विलचं हे होईल कारण, एकदम डिटेल मराठीमध्ये शुद्ध एक्सप्लेन केलेलं आहे पूर्ण ग्रामर आणि पूर्ण व्होकॅब्युलरी. म्हणजे थोडक्यात हा PYQचा बंच जो आहे, हे जे पुस्तक मी बनवलं आहे, हे पुस्तक जरी व्यवस्थित एखाद्याने डिटेल गो थ्रू केलं तरी तो रीच होतोय अंडरस्टँड करायला आणि 75 सहज क्रॉस करतो तो. मग यामध्ये एसेचे उत्तर आहेत का, तर नाही दिले कारण खूप मोठं पुस्तक झालं असतं आणि हे अनिवार्य, म्हणजे थोडक्यात काय, हे फक्त पासिंग क्वालिफाईंग आहे, त्यामुळे मी काही एक्सप्लेन केलं नाही आहे. एसे एक्सप्लेन केले नाही आहेत, प्रेस रायटिंग एक्सप्लेन नाही आहे, कॉम्प्रेन्शन एक्सप्लेन नाही आहे. एक्सप्लेन काय मग यामध्ये प्रश्न सगळे दिले आहेत, प्रश्नपत्रिका इयर वाईज सगळे, फक्त एक्सप्लेन केला ग्रामर आणि व्होकॅबचा पार्ट डिटेलमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे, सेम थिंग मराठीचं पुस्तक आहे मी करतोय, ते पण एक 8-10 दिवसामध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर थोडक्यात हे इंग्लिशचं पुस्तक एक PYQचं आणि मराठीचं UPSC आणि MPSC दोघांच्या मेन्सला हे कामी पडेल. म्हणजे मी तर असं म्हणेन की जर तुम्ही उद्या परीक्षा आहे, आज जरी या पुस्तकात थोडीफार नजर टाकली, ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांनी सहज समजून जाईल, पण जे मराठी माध्यमवाले आहे त्यांनी ते शिकावं लागेल. तुम्ही आतापासून एक पेज अ डे तरी केलं तरी चालेल. तर हे पुस्तक उपलब्ध होतं, 2-3 दिवसात तुम्हाला मिळून जाईल हे पुस्तक. ठीक आहे, सेम थिंग याच्या पलीकडे काय करायचं आहे, तर बघा मी असं म्हणलं की जे मराठी माध्यमवाले आहे त्यांनी काय करावं, इंग्लिश मिडियमवाल्यांनी पण करावं आहे. इंग्लिश मिडियमवाला फक्त वाटतं की मी इंग्लिश आहे ते पेपर चेक करताना मी बघतो किती ग्रॅमॅटिकल एरर तुम्ही करतात. तर पहिलं पुस्तक आहे 0 एरर इंग्लिशचं, ज्यामध्ये सगळे कंबाईन बी, राज्यसेवा, ओल्ड पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह, कंबाईनचे सगळे प्रश्न मी ॲड केलेले आहेत, ज्यामध्ये मी एक्सप्लेन केलं मराठीमध्ये, म्हणजे सेंटेन्स काय, नाऊन काय, प्रोनाऊन काय, ॲडजेक्टिव्ह काय, ॲडव्हर्ब काय, सगळे PYQ एक्सप्लेन आहे. तुम्ही हे प्रत्येक चॅप्टरचे 10-10 प्रश्न जरी वाचले तरी तुम्हाला आयडिया येईल की ग्रामर आणि व्होकॅब काय आहे. सेम थिंग मराठी 0 एरर बघा, आपले उदय कदम सरांनी लिहिलं आहे, 0 एररच आहे, आपलं शाश्वतचं आहे. यामध्ये पण सगळं व्याकरण सगळे शब्दसंग्रह आहेत. म्हणजे तुम्हाला शॉर्टकट जर जायचं असेल तर शॉर्टकट हे 3 पुस्तक आहे, म्हणजे काही शिकायचं नाही बाबा बरोबर वाचायचं मला पटकन. सो बेटर वे 0 एरर इंग्लिश, 0 एरर मराठी आणि प्लस कायझन पुस्तक जे आहे ते ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी मी ॲड केलेल्या आहेत. ह्या व्होकॅब कुठल्या गुगलच्या किंवा कुठल्या पुस्तकात कॉपी नाही आहे, या सगळ्या व्होकॅब्युलरी मी घेतलेल्या आहे. SSC, CDS, बँकिंग, UPSC, MPSC सगळे PYQ बाहेर काढले आहेत आणि ते एक्सप्लेन केले आहेत. त्यामध्ये प्रत्येक शब्दाचं मिनिंग इंग्लिश टू इंग्लिश आणि मराठीसुद्धा आहे, प्लस मी खाली सेंटेन्स पण दिलेला आहे. तर हे पण तुम्हाला व्हॅल्युएबल होईल. तर तुम्ही हे जर घेतलं तर तुम्ही याला अ डे जरी वाचलात अगदी तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये तरी बेटर होईल, प्लस होईल, नॉलेज वाढेल तुम्हाला. तर हे शॉर्टकट आहेत तिन्ही तुम्हाला, एक 0 एरर इंग्लिश, 0 एरर मराठी आणि कायझन, हे व्होकॅबचं पुस्तक आहे. ठीक आहे, म्हणजे हे तर तुम्हाला PYQ आहे, हे PYQ बेस तुम्हाला आयडियल की प्रश्नपत्रिका कशा असतात, प्लस मी त्यात एक्सप्लेन पण केलेलं आहे, त्यात तुम्हाला समजून जाईल की प्रश्नांची उत्तरं कशी असतात, अपेक्षित कशी असतात. या पलीकडे प्लस आता आपण स्टार्ट केलेलं आहे याच्या बॅचेस रेकॉर्ड करण्यासाठी. त्याच्या बॅचेस असे ह्यूज किंवा लॉंग न करता मी आपल्या ॲपवरती इंग्लिश आणि मराठी दोन्ही बॅचेस मी त्यामध्ये कंपाईल करतो आहे. अगदी कमी व्हिडिओ ठेवतो की जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये पटकन तुम्हाला समजून देणं आयडिया येईल की 75 पर्यंत कसं पोहोचावं. तर त्यामध्ये प्रेसी रायटिंग, एसे रायटिंग, कॉम्प्रेन्शन आणि ग्रामर, म्हणजे थोडंच पण सगळं कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे. त्याची बॅच लवकरच उपलब्ध आपल्या ॲपवरती होईल. तुम्ही जर प्ले स्टोअरला गेलात त्यामध्ये शाश्वत अकॅडमी जर क्लिक केलं त्यामध्ये हे ॲप येईल, ते डाउनलोड करून ठेवा. त्यामध्ये टेस्ट पेपरसुद्धा मी त्यात टाकणार आहे. विषय म्हणजे आपला जो राज्याचा जो राऊंड चालू होत आहेत मेनच्या पेपरचे, एसेपासून GSचे, त्या सगळ्यामध्ये मी फुल राऊंडमध्ये कंपल्सरी पेपर पण ॲड केलेले आहे. जर तुम्ही टेस्ट सिरीज नाही लावली तरी ते प्रिंट काढून ती पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थँक्यू.